ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सोबत आहेत डॉक्टर बबनराव तायवाडे सर। सर, विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की बबनराव तायवाडे सरांची भूमिका जी आहे ती सरकार प्रो आहे, त्यामुळे त्यांना आम्ही बैठकीत बोलावलेलं नाही। नाही, जे सत्य आहे ते सत्य मी मानतो आहे। मी प्रत्येक सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत राहिलेलो आहो आणि भविष्यातसुद्धा करत राहणार आहे। मी कुठल्या एक इश्यू घेऊन आंदोलन करत नसतो, तर ज्या समाजाचे बेसिक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविण्याकरता आंदोलन करत असतो। आणि म्हणून मी यावेळेस काय एक मागणी घेऊन आमचं आंदोलन केलं नव्हतं, तर 14 मागण्या घेऊन हे आंदोलन मी सुरू केलेलं होतं। आणि म्हणून त्या आंदोलनाची सांगता करतानासुद्धा सरकारचं शिष्टमंडळ आलं। आपण सर्व ते लाईव्ह दाखवलेलं आहे की त्या शिष्टमंडळासोबत 14 मागण्यांवर आम्ही चर्चा केली। आम्ही आमच्या त्या 14 मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या। माननीय मंत्री महोदयांनी त्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मग सांगितलं की आम्ही ह्या 12 मागण्या तुमच्या पूर्ण करतो। 2 मागण्या ह्या धोरणात्मक बाबीशी संबंधित असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण त्यासुद्धा सोडविण्यास तयार आहोत, अशा प्रकारचे ते बोलले। आणि मंगळवारी या संबंधात अंतिम निर्णय घेण्याकरता मुंबईला प्रधान सचिवांसोबत बैठक आयोजित करण्याचं म्हटलं होतं, त्याप्रमाणे बैठक होत आहे। ते काय म्हणतायत असं तुमची सरकार प्रो भूमिका आहे म्हणून, सरकारला सुसंगत भूमिका आहे म्हणून? तो त्यांचा विचार आहे। त्या माझं काय म्हणणं आहे, मी जसं सांगतो की GRच्या प्रत्येक शब्द न शब्द वाचून मी ताकदीने सांगतो की इथे कुठेही नुकसान झालेलं नाही। GR वाचताना त्या GRमध्ये जे संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भाला वाचून, संदर्भाला विचारात घेऊन GR वाचायला पाहिजे। सरकारच्या चष्म्यातून बघताय म्हणते तुम्हाला? नाही, सरकारच्या चष्म्यातून नाही, त्याच्यामध्ये संदर्भ 2000, 2012 आणि 2024चे अधिनियम दिलेले आहे। त्या अधिनियमाच्या तरतुदी विचारात घेऊन मग ह्या GRचं जर वाचन करेल तर त्यांच्या लक्षामध्ये येईल की इथे समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। म्हणजे की तुमची सरकार प्रो भूमिका आहे म्हणून तुम्हाला बोलावलं नाही? नाही बोलवलं तर मला काही हे नाही आहे की मला बोलवलंच पाहिजे, आणि ही काही पहिली वेळ नाही आहे काय। त्याच्यामुळे मी कधी नाराज झालो नाही। तर त्यांचं कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं तो त्या पक्षाचा निर्णय आहे। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली आहे जरांगे पाटील यांनी। त्यांनी किती मागणी केलेली असली तर गॅझेटियर शब्द त्याच्या ठिकाणी वापरलेला आहे शासन निर्णयात। गॅझेटियरमध्ये वैयक्तिक नोंदी नाही आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणाही व्यक्ती, ज्या व्यक्तीला जातीचं म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्या व्यक्तीच्या वंशावळीतील नात्यानुसार, वंशावळ कोणाची बनते? पितृसत्ताक पद्धतीची। त्या वंशावळीतील नातेवाईकापैकी कुणातरी नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, ऑलरेडी असेल तर, आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असेल की ही आमची वंशावळ आहे, पितृसत्ताक ही वंशावळ आहे, आणि या वंशावळीमध्ये जे काही नातं आहे त्याप्रमाणे हा माझा नातेवाईक आहे, आणि त्याच्यामुळे मला माझ्याजवळ कुणबी प्रमाणपत्र आहे ज्याची व्हॅलिडिटी झालेली आहे, त्यालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, तरच तो अर्ज करू शकणार आहे। आणि तो अर्ज केल्यावर मग त्याने जी वंशावळ जोडलेली आहे ती वंशावळ बरोबर आहे की चुकीची आहे की खोटी आहे हे याच्याकरता 3 लोकांची समिती आहे। तीन लोकांची समिती आणि वंशावळ समिती जेव्हा तो आपला अहवाल देतील की सदर व्यक्तीने सादर केलेले पुरावे हे सत्य आहेत, मग तहसीलदार आपला निर्णय देईल आणि त्याच्यानंतर व्हॅलिडिटीला जाईल। ज्यांची नोंद नाही त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही, तसा उल्लेखच नाही कुठे। उल्लेखच नसल्यामुळे नुकसान नाही झालं ना। या आंदोलनाचे 2 वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवा। एक वैशिष्ट्य की सरसकट हा जो शब्द पाठ झाला होता सर्वांना, त्यांची मागणी होती की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावी। आम्ही सुरुवातीपासून सरसकट द्यायचं नाही, तो त्यांनीच मागे घेतला। पण आता ते म्हणतात की जर प्रमाणपत्र मिळाले नाही 17 सप्टेंबरपर्यंत तर सरकार विरोधात भूमिका घेणार। घेऊ द्या ना त्यांना सरकार विरोधात, ते ज्या दिवशी घेतील आम्ही आमच्या आरक्षणाच्या, संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आम्ही सुद्धा पुन्हा रस्त्यावर येऊ। पुन्हा एकदा राष्ट्रीय OBC महासंघ आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन आमने सामने येणार का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण की एकीकडे जरांगे पाटील म्हणतात की 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र द्या नाही तर सरकार विरोधात भूमिका घेऊ, दुसरीकडे तायवाडे सर म्हणतात की आम्हीही तयार आहोत आंदोलनासाठी, आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.